प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गुपचूप या ठिकाणी लावा एक दिवा, होतील सर्व इच्छा पूर्ण. मित्रांनो, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ध्यास असतो. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. आयुष्यात जन्माला आलेला जगणारा प्रत्येक माणूस कोणतं ना कोणतं ध्येय मिळवण्यासाठी कायम झगडत असतो. मात्र आपण काम जरी एकत्र करत असलो, एकसारखं करत असलो किंवा काम करत असलो तरी आपलं ध्येय मात्र वेगवेगळं असतं. बऱ्याच जणांच्या बऱ्याच इच्छा असतात. मात्र बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट घेतो त्या इच्छापूर्तीसाठी. म्हणजे अगदी आपण 100%तले 100% प्रयत्न आपण करत असतो, आपलं 100% आपण देत असतो, मात्र आपल्याला यश मिळत नसतं. आणि तोच आपल्या बरोबरचा एखादा असतो की तो 100% काय 50% सुद्धा फारसे नीट देत नसतो, मात्र यश त्याला गवस निघालत असतं. तर हा सगळा नशिबाचा किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सकारात्मकतेचा देखील परिणाम असू शकतो की तुम्ही एवढे कष्ट करूनही तुम्हाला यश मिळत नाहीये. तर आजच्या भागामध्ये सांगितलेला हा उपाय अवश्य करून बघा. जर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये यश येत नसेल, सुख संपन्नता येत नसेल, घरात शांतता टिकत नसेल, सतत कलह होत असतील, सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, पैसा येतोय पण तो टिकत नाहीये, आलेला पैसा कुठे जातोय ते कळत नाहीये, खूप कर्ज वाढलंय, देणं वाढलंय, त्यामुळे घरात कलह वाढतायत, त्याचबरोबर तुम्ही खूप प्रयत्न करताय समस्येतून बाहेर पडण्याचा, मात्र समस्या तितकीच वाढत जातीये, तर या सगळ्याच्या पाठीमागे असू शकतं तुमचे बदललेले ग्रह नक्षत्र. तर त्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेला टोटका आपण पाहणार आहोत. कुणालाही न सांगता गुपचूप हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर अत्यंत साधा असा उपाय आहे. मंगळवारी किंवा शुक्रवारी तिन्ही संजेच्या वेळी तुम्ही स्नानादी होऊन शुचिर्भूत व्हायचंय. सायंकाळच्या वेळेला स्नान करू नये असं म्हटलं जातं, मात्र दिवस मावळायच्या आधी तुम्ही स्नान करू शकता. स्वच्छ होऊन स्नान करून तुम्हाला तांदळाची खीर बनवणं शक्य असेल तर ती बनवा, किंवा कोणताही गोडाचा पदार्थ बनवा, किंवा तेही शक्य नसेल तर तुमच्या घरात जे काही गोड आहे किंवा शेवटी साखर किंवा गूळ असेल तरीही चालेल. तर काय करायचं आहे, जो काही गोड पदार्थ तुम्ही बनवू शकताय तो, किंवा कोणताही गोड पदार्थ काही नसेल तर साखर किंवा गूळ एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि शुद्ध साजूक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. या दोन गोष्टी घेऊन तुमच्या घरातल्या देवारातल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर, नसेल तर तिची प्रतिमा, तिचा फोटो, जी काही माता लक्ष्मीची भक्ती साधनेचं स्रोत तुमच्याकडे आहे त्याच्यासमोर कुणालाही न सांगता, कुणालाही कळू न देता शुद्ध साजूक तुपाचा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लावायचा आहे. तो नैवेद्य जो काही गोडाचा तुम्ही देऊ शकता तो ठेवायचा आहे आणि जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. जर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी सलग 11 किंवा 21 मंगळवार शुक्रवार हा उपाय केला तर निश्चित रूपानं याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.